मम्मा मम्मा खूप भूक लागली आहे, मॅगी मखाना बनव ना. ओके बेटा. नमस्कार मंडळी. लहान मुलांना सुट्ट्या लागल्यात आणि त्यांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी काहीतरी हेल्दी स्नॅक्स शोधताय, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 स्नॅक्सच्या रेसिपी दाखवणार आहे. 3 प्रकारचे मखाणे आज आपण बघणार आहोत. एक म्हणजे सिम्पली सॉल्टेड मखाणा, मुलांच्या स्वीट क्रेविंगसाठी आज आपण कॅरेमल मखाणासुद्धा बनवणार आहोत आणि त्याचबरोबर काहीतरी चटपटीत खायचं तर हा मॅगी मखाणा तर ट्राय केलाच पाहिजे. इतके सोप्या आहेत सगळ्या रेसिपी. तर सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण मॅगी मखाणा बनवणार आहोत, जो की माझ्याही मुलांचा खूप फेवरेट आहे मंडळी. तर आपल्याला लागणारं साहित्य पाहूयात. आपल्याला लागणार आहे एक मोठा बाउल भरून प्लेन मखाणे, एक छोटी वाटी भरून कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत, धना पावडर 1 चमचा, एक पूर्ण पॅकेट मॅगी मसाल्याचं घेणार आहोत आपण, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, पाव चमचा हळद लागणार आहे आपल्याला आणि त्याचबरोबर साजूक तूप आपल्याला 2 चमचे लागणार आहे. तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, पण मुलांसाठी बनवतोय म्हटल्यावर साजूक तूप बेस्ट आहे. तर काय करायचं आहे, कढीपत्त्याची पानं घेतलीत मी, ते 15 ते 20 अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि हा कढीपत्ता तुम्ही नक्की रेसिपीमध्ये टाका, त्यामुळे खूप छान बनतात मखाणे. तर चला सुरुवात करूया. तर काय करायचं आहे, कढई तापत ठेवली, त्यामध्ये मी मखाणे आणि शेंगदाणे हे दोन्ही पण बरोबरच भाजून घेणार आहे. मखाणे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे 5 ते 7 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे. मखाण्यांमध्ये कधी कधी अशा प्रकारचे काळं येतं, तर ते हाताने काढून घ्या, म्हणजे काय होतं मुलांना खाताना घशामध्ये टोचत वगैरे नाही. तर मखाणा जो आहे ना छानपैकी क्रिस्पी झालेला आहे आणि त्याचबरोबर शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहेत. ते सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप गरम केले. कढीपत्ता अगोदर छानपैकी फ्राय होऊ द्यात आणि नंतर त्यामध्ये आपण भाजून घेतलेले मखाणे ॲड करणार आहोत आणि बाकीचे जे जे स्पायसेस होते ते सगळे एक एक करता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे अगदी मोजकंच मीठ ह्याच्यामध्ये आपण ॲड करतोय. पाव चमचा हळद घालायची आहे, त्यामुळे खूप सुरेख रंग येतो. धना पावडर 1 चमचा घालायची आहे आणि मॅगी मसाला जो आहे तो सुद्धा ॲड करूया आणि हे सगळं छान मिक्स करायचं आहे. साधारणतः 2च मिनिट आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर छानपैकी आपले जे येल्लो कलरचे मॅगी मखाणे तयार होतात मंडळी. मस्त मसालेदार दिसतात आणि टेस्टी तर एवढे बनतात ना की पॅकेटचे मखाणेसुद्धा तुम्ही विसरून जाताल मंडळी. आणि मुलं तर अगदी आवडीने खातात, म्हणजे त्यांना सांगावं लागतात की आता बस. तर अशा प्रकारे आपला मॅगी मखाणा, टेस्टी असा मॅगी मखाणा तयार आहे. तर नक्की बनवून बघा. आणि आपण आता याच्यानंतर आणखी 2 मखाण्यांच्या रेसिपी पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली रेसिपी आहे सॉल्टेड मखाणा. अगदी सिंपल असा सॉल्टेड मखाणा विथ पीनट आपण बघणार आहोत, जो की उपवासाला सुद्धा चालतो मंडळी. आणि त्यानंतर आपण कॅरेमल मखाण्याची रेसिपी पाहणार आहोत. तर सॉल्टेड मखाण्यासाठी आपल्याला एक मोठा बाउल भरून मखाणे लागणार आहेत, एक मूठभर शेंगदाणे, एक मोठा चमचाभर साजूक तूप आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. कढई तापत ठेवली, त्यामध्ये मखाणे ॲड करून घेऊयात आणि मखाणे 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्या मीडियम हीटवरती आणि नंतर त्यामध्ये आपण साजूक तूप, चवीनुसार मीठ आणि कच्चे शेंगदाणे हे सगळं साहित्य ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित 5 ते 7 मिनिटासाठी हे सगळं साहित्य परतून घ्यायचं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा असा क्लासिक आयटम आहे की ते सगळेजणच खाऊ शकतात. मखाणे रेडी आहेत की नाही ते कसं बघायचं, तर काय करायचं, एखादा मखाणा हातावरती प्रेस करून बघायचा, क्रिस्पी झाला म्हणजे आपले मखाणे तयार आहे. तर ही रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया, ते म्हणजे कॅरेमल मखाणा. तर कॅरेमल मखाणा हा स्वीट क्रेविंगसाठी खूप उत्तम ऑप्शन आहे आणि त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये तीळ घातलेले आहे. भरपूर कॅल्शियम असतात तिळामध्ये, त्याचबरोबर गूळ आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये आयर्नसुद्धा आहे. मखाणे आहेत म्हणजे प्रोटीनसुद्धा आहेत. तर ही अशी मस्त हेल्दी अशी रेसिपी असणार आहे. तर काय करायचं आहे, मखाणे अगोदर 5 ते 7 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे कढईमध्ये, म्हणजे छान क्रिस्पी झाले पाहिजेत. तर असे भाजलेले मखाणे मी घेतलेले आहेत. 4 वाटी मखाण्याला 1 वाटी गूळ, 2 चमचे साजूक तूप आणि त्याचबरोबर 2 चमचे मिक्स तीळ घेतलेत मी. ते तीळ ऑप्शनल आहे मंडळी. तर काय करायचं आहे, कढई तापत ठेवली, त्यामध्ये 2 चमचे पाणी घातलेले आहे मी. त्यामध्ये 1 वाटी भरून गूळ घालायचा आहे. तर गूळ मी इथे कट करून घेतलेला आहे. तुम्ही किसून घ्या किंवा मग पावडर जरी वापरली तरीसुद्धा चालेल. व्यवस्थित गूळ मेल्ट झाला की तो थोडासा फ्रॉदी व्हायला, म्हणजे तुम्ही बघू शकता असा, किंवा जो गूळ आपण टाकतोय ना त्याच रंगाचा व्हायला लागला ना, तर ऑलमोस्ट आपला पाक जो आहे ना तो तयार असतो. तर वाटीमध्ये मी पाणी घेतलं आणि त्यामध्ये असा थोडासा पाक टाकून चेक करायचं. पाक जर स्टिकी असेल ना तर आणखी 5 मिनिटासाठी पाक व्यवस्थित शिजू द्या आणि नंतर परत एकदा वाटीमध्ये पाणी घेऊन
परत एकदा चेक करा. जर तो पाक जर क्रिस्पी झाला ना वाटीमधला, म्हणजे वाटीमध्ये आपण परत ते टाकलं आणि आवाज झाला तर आपला पाक तयार आहे. या स्टेजला काय करायचं, गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यामध्ये मखाणे, तीळ, साजूक तूप हे सगळं साहित्य ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ताटाला तूप लावून घेतलं मी, त्यावरती हे सगळं छानपैकी पसरवून घ्यायचं आहे. 5 मिनिट थांबायचं आहे आणि नंतर त्यामधला एक एक मखाणा हाताने वेगळा करून घ्यायचा आहे. तर आपला यम्मी, टेस्टी आणि तेवढाच हेल्दी असा कॅरमल मखाणासुद्धा तयार होईल मंडळी. तर नक्की बनवून बघा या सगळ्या रेसिपीज. त्याचबरोबर मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना, तर मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या, सोप्या, हेल्दी, झटपट बनणाऱ्या रेसिपीज अपलोड करत असते, ज्या की मी माझ्या फॅमिलीसाठी माझ्या घरामध्ये बनवते. त्यामुळे सगळ्या रेसिपीज या ट्राईड अशाच असतात आणि टेस्टी तर 100%. त्यामुळे नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच मंडळी.